विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासामध्ये आपण खापऱ्या चोर या वगनाट्याचा पहिला भाग ऐकला होता। याचे एकंदरीत कथानक लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की यामध्ये भोलाराम नावाचा सावकार आहे, मामा हा त्याचा नौकर आहे आणि गावचा पाटील आहे। तर भोलाराम लग्न करण्यासाठी आणि सरपंच होण्यासाठी पैसे आणि दागिने घेऊन घरी येतो आणि नेमक्या त्याच वेळी त्याच्या गावामध्ये एक चोर आलेला आहे हे त्याला समजतं। नेमक्या त्याच रात्री दाढी असलेला चोर त्याच्या घरात प्रवेश करतो, परंतु काहीही चोरी न करता तो निघून जातो। यानंतर पाटील आणि गावकरी त्या चोराला पकडण्यासाठी पहारा बसवतात, गल्लीबोळात आणि नाक्यावर माणसं ठेवतात। यानंतरचा जो दुसरा भाग आहे, दुसरं दृश्य आहे ते आपण वाचन करणार आहोत। या दुसऱ्या दृश्यामध्ये एक इसम गावामध्ये दौंडी देताना दाखवला आहे। तो सर्व गावकऱ्यांना दौंडी देत म्हणतो, ऐका हो ऐका, गावात चोर शिरलाय, साऱ्यांनी हुशार असावं हो। ही दौंडी प्रातिनिधिक स्वरूपात आहे। रात्रीच्या वेळी सर्व गावकरी हत्यारबंद घेऊन, काठी बंदुकी घेऊन, पाटलाच्या हातात बंदूक आहे आणि बाकीच्या गावकऱ्यांच्या हातात काठी आहे आणि असे ते फिरत आहे। आणि फिरता फिरता एक जण म्हणतो, सोनेवाले हुशार हो। दुसरा म्हणतो, सोनेवाले हुशार हो। इतक्यात पाटील म्हणतात, ए कोण रत्यो हुशार असा, सोनेवाले हुशार हो। असे गस्त घालत ते फिरत जातात आणि नेमका ती गस्त घालणारी टोळी पुढे निघून जाते आणि मागच्या बाजूना खापऱ्या चोर गस्त घालीत एकटा फिरताना दिसतो। यावेळी त्याला दाढी नाही। खापऱ्या सुद्धा म्हणतो, सोनेवाले हुशार हो, गावात खापऱ्या चोर आलाय हो, जागा असा नाहीतर बोंबलत बसा हो। इतक्यात भोलाराम येतो। भोलाराम त्याच्या मागे आहे। भोलाराम आल्याबरोबर शिंकतो। तोच खापऱ्या चोर त्याच्याकडे फिरतो। भोलाराम, कोण रे तू? मी आपला बाळ्या। बाळ्या? हो हो, त्या थाळ्याचा। कोण थाळ्याचा? म्हणजे धुळ्याच्या मळ्यात असतो मी। भोलाराम त्रस्त होऊन, बरं मला हे सांग, तू एकटाच गस्त घालीत आहेस, याचं कारण काय? यावर खापऱ्या म्हणतो, म्हणजे असं लई माणसं दिसली की चोर मोहर येत नसतो, नि एकट्या माणसाला बघून पळत नसतो, मी एकटाच त्याला पकडणार आहे। असं का? म्हणजे तू चोर नक्की धरणार? तर धरणार म्हणजे काय? धरणारच, कारण चोर धराया चोरच असावा लागतो बघा। यावर भोलाराम चमकून म्हणतो, म्हणजे तू चोरही आहेस का? खापऱ्या म्हणतो, मी चोर नव्ह, पर माझा बाप होता। असं का? कर हिम्मत नि पकड चोर। पण काय रे, तो चोर कोणत्या दिशेला सापडेल, म्हणजे तुझा अंदाज तरी बघू। यावर खापऱ्या म्हणतो, सांगू? ऐका, ही चोरी म्हणजे शिकार आहे। म्हणजे जिकडं सावज तिकडं शिकारी, हरण तिकडं वाघुबा, मेंढर तिकडं लांडगा आणि जिकडं पैसा तिकडं चोर, हे बघा ठरलंय, चुकणारच नाही। भोलाराम आश्चर्यचकित होत, पटलं, खरं आहे तुझं, परंतु याचा अर्थ तो चोर आमच्याच घराकडे जाणार, कारण आमच्या घरी थोडा पैका आहे। खापऱ्या,
आता ते मला काय ठावं बरं. भोलाराम, अरे खरं आहे, जिकडं सावकार तिकडं पैसा हा आलाच. आणि त्याची मध्येच बोलणे तोडत खापऱ्या म्हणतो, आणि जिकडं पैसा तिकडं चोर ह्यो गेलाच. बोला, अगदी तत्व सांगितलंस तू, मला पटलं. ठीक, नाव काय म्हणालास. खापऱ्या म्हणतो, तो बाळ्या थळ्याचा धुळ्याच्या मळ्यातला. भोलाराम, ठीक ठीक, हुशार आहेस. तो आमचा माम्या लेकाचा हरामखोर आहे. खडा पहारा कर म्हटलं की तो आडवा करतो. आता तू आमच्या दारापुढं खडा पहारा कर. यावर खापऱ्या म्हणतो, हो करतो की, अगदी एका पायावर. भोलाराम, शाबास. या गावात आम्हीच श्रीमंत आहोत हे तुला ठाऊक आहे, त्यामुळे चोर तिकडेच येणार. खापऱ्या, मेंढरू तिकडे लांडगा जाणारच. भोलाराम, हो हो, परंतु कुणाकडे किती पैसा आहे हे चोराला काय समजणार म्हणा. यावर खापऱ्या म्हणतो, छे छे, तसं म्हणू नका. चोराला सारं समजतं. मग तो चोर कसला, तुमचा पैसा किती आहे, त्यो कुठं आहे, दागिनं किती, सोन्याचं किती, चांदीचं किती, ह्यो सारा हिसाब चोराला कळतो. त्याच्या खतावणीत टिपणच असते. भोलाराम भिवून, अरे बापरे, खरं की काय. खापऱ्या, आणि ह्यो खापऱ्या चोर तर मायंदळा बेरकी हाय. भोलाराम संशयाने, बेरकी हाय, मग भयंकर आहे. तू माझ्या घराभोवती खडा पहारा कर, मी तुला पैसे देईल. खापऱ्या, हो हो करतो, तुम्ही सावध असा. भोलाराम, मी आहे सावध, फुशारकी मारत. मी दागिने पैसे उशाला घेऊन निसतो, परंतु तू जागत बस. हो. गस्त जवळ येत असल्याचा आवाज येतो. पाटील आणि गावकरी गस्त घालत परत येतात. त्यामुळे खापऱ्या गडबड करतो. खापऱ्या म्हणतो, बरं मी जातो. भोलाराम, जा, पण चोर धर बरं का. खापऱ्या, धरतो, मी त्याची शेंडीच धरतो. भोलाराम, अरे, त्याला शेंडी नाही, दाढी आहे, दाढी, लक्षात ठेव. खापऱ्या, हो दाढी. खापऱ्या चोर लगबगीने जातो आणि पाटील व इतर गावकरी तिथे येतात. पाटील भोलारामला उद्देशून, सावकार कुणासंग बोलत होता आता. भोलाराम पाटलाला सांगतो, तो तितक्या शिंकतो. बाळ्या की मळ्या कोणतरी होता. पाटील, का चोर होता. भोलाराम, छे, एवढा का मी मूर्ख आहे. मला चोर आणि साव कोण हे समजत नाही, आणि माझ्या पुढे उभं राहणे चोराची काय टाप आहे. पाटील, मग कोण होत्या त्यो. भोलाराम विचार करून, तो माझा खास माणूस होता आणि तोच चोर पकडणार आहे. एक गावकरी, पाटील उजाडलं की. यावर पाटील म्हणतो, चला सरली रात, भगवंता जसा उगवलास तसाच मावळ. ही भाग्याची माऊली, आली बघा सकाळ आमची झाली. परत इथे एका विशिष्ट चालीवर सकाळचं गीत म्हटलं जातं. तर या प्रक्रियेमध्ये, घडामोडीमध्ये सकाळ झालेली आहे. आणि वगनाट्याचं वैशिष्ट्य असतं की वगनाट्यामध्ये जागोजागी गाणी पेरली जातात. संगीतबद्ध स्वरूपाच्या काही रचना त्यामध्ये असतात. वगनाट्य हे जसं दृश्य स्वरूपात, संवादात्मक स्वरूपात असतं, त्याचप्रमाणे त्यामध्ये गायनाचा, संगीताचा भागही महत्त्वाचा असतो. खटकेबाज संवाद आणि खटकेबाज गीत हे वगनाट्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. तर या ठिकाणी सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्याच्या नंतर पाटील हे पात्र एक गाणं म्हणतो. ते गीत असं, ही भाग्याची माऊली, आली बघा सकाळ आमची झाली.
ही भाग्याची माऊली आली बघा सकाळ आमची झाली. आता हे गीत मी गळ्यावर म्हणू शकत नाही आणि त्यामुळं तुम्हाला वाचून दाखवतोय गद्यात्मक स्वरूपात, जसं आपण कविता वाचतो त्या पद्धतीनं. ही भाग्याची माऊली आली बघा सकाळ आमची झाली. रथावरती देव बसला रंग उधळीत येऊ लागला. रथावरती देव बसला रंग उधळीत येऊ लागला. बघा शिवार सावध झाला. घडी घडी आभाळाची रंगली आली बघा सकाळ आमची झाली. रथावरती देव बसला रंग उधळीत येऊ लागला. बघा शिवार सावध झाली. घडी आभाळाची रंगली आली बघा सकाळ आमची झाली. लखलखीत झाली धरा जाग आली रानपाखरा. लखलखीत झाली धरा जाग आली रानपाखरा. राणी रंगून गेला वारा. राणी रंगून गेला वारा. कोकिळवनी शीळ घाली आली बघा सकाळ आमची झाली. लखलखीत झाली धरा म्हणजे जमीन लखलखीत झाली. जाग आली रानपाखरा. रानातली जी पाखरं आहेत ती सुद्धा जागी झाली. राणी रंगून गेला वारा. सकाळी सकाळी सुंदर असा वारा, छानसा वारा सुटलेला आहे. कोकिळवनी शीळ घाली आली बघा सकाळ आमची झाली. देवा आऊक दे लेकरा. आऊक म्हणजे आशीर्वाद. देवा आऊक दे लेकरा. कष्टानं फुलू शिवारा. शिवार म्हणजे शेत जमीन जी आजूबाजूला असते. गावाचं शिवार, गावाच्या आजूबाजूला असलेली शेत जमीन. कष्टानं फुलू शिवारा. लावू वैभवाचा तुरा. सगळीकडे संपन्नता येईल, पैसे येईल. ही सुखाची सावली आली बघा सकाळ आमची झाली. तर जे खेड्यामध्ये असतं की बाबा सूर्यदेव रथावर बसून येतो, सगळीकडे रंग उधळतो. रंग उधळतो म्हणजे अंधारामध्ये कोणताच रंग दिसत नाही, परंतु जेव्हा उजेड येतो, सकाळ होते, तेव्हा सगळीकडे वेगवेगळ्या रंगाचे दिसतात. झाडांचा रंग दिसतो, फुलांचा रंग दिसतो. याचा अर्थ हा रंग कोण उधळतो? तर यांचं म्हणणं आहे की सूर्यदेव उधळतो. बघा शिवार सावध झाला. सावध म्हणजे जे झोपेमध्ये होते ते आता सगळे जागे झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं सकाळ झालेली आहे. तर इतक्यात आता हा प्रसंग इथे संपलेला आहे. हा प्रसंग होता जेव्हा गस्त घालण्याचा प्रसंग होता. आता गस्त संपलेली आहे. याच्यानंतरचा जो प्रसंग आहे तो सरळ तिथला आहे गावाच्या आता सकाळ झालेली आहे आणि इतक्यात पाटील तिथे उभा आहे, भोलारामही तिथेच आहे. गाणं म्हणून झालेलं आहे. इतक्यात मामा पळत पळत येतो. तो म्हणतो, आव पाटील पळा, व्यंकटरावांच्या घरात बोंबाबोंब आहे. आव पाटील पळा, व्यंकटरावाच्या घरात बोंबाबोंब आहे. त्यावर पाटील म्हणतो, बोंबाबोंब? अरे पर काय झालं? मामा, दुसरं काय व्हाय नाही, चोर शिरला घरात. भोलाराम म्हणतो, अरे बापरे. अरे मामा, आपलं घर सलामत आहे ना? मामा म्हणतो, अजून आहे, पर उद्याचा भरोसा नाही. मामा हे विनोदी स्वरूपाचं आणि न भिणारं निर्भीड असं एक पात्र आहे. अजून आहे, पर उद्याचा भरोसा नाही. यावर पाटील म्हणते, इतकं करून बी चोरांना दगा दिलाच की. भोलाराम म्हणतो, बरं पाटील बुवा, हा चोर आम्हा श्रीमंताच्याच पाठी का लागला आहे हो? यावर पाटील म्हणतो, ते कसं सांगू मी? तो चोर का माझा पाहुणा आहे? यावर भोलाराम थोडस नमते घेत म्हणतो, नाही, म्हणजे त्या हरामखोराला आमचीच घरं दिसतात. आम्हीच काय त्याच्या बापाचं घोडं मारलाय? यावर पाटील म्हणतो, तुम्हासनी काय म्हणायचं आहे ते सरळ म्हणा. गावात घरं माफ आहे ती, पर पैसा नग का त्या घरात? आणि चोर चोरी करतो पैशाची. खापराची चोरी करून चोराचं काय पोट भरणार आहे शेठजी? यावर भोलाराम नमते घेत, खरं आहे, आमच्या दुर्दैवानं आमच्या पदरी पैसा आहे, परंतु मला वाटते हा चोर आपल्या पूर्वजन्मीचा वैरी असला पाहिजे. यावर पाटील म्हणतो, पर आता हातच बोलण्यात राम नाही. व्यंकटरावाचं घर फुटलं, तिकडं चला,
चला. भोलाराम म्हणतो, तुम्हीच पळा, माझा पाय दुखतो, मी हळूहळू येतोच, चला तुम्ही. भोलाराम पाटील आणि इतर लोकांना टाळतो. पाटील व इतर जातात, भोलाराम मात्र जात नाही. यावर मामा म्हणतो, शेठजी चला की, व्यंकटरावाचा जीव चालला, सारखी बोंब चालू आहे. यावर भोलाराम सावधपणे हळूवार म्हणतो, नको नको मामा, आपण चोराच्या विरुद्ध आहे हे का त्याला चोराला समजलं तर आपणावरही अशीच बोंब ठोकायची पाळी येईल. दुसरी गोष्ट, तू आजपासून सावध असणे, खडा पहारा करणे, लक्षात आलं? यावर मामा म्हणतो, आलं आलं, पर उद्या जेजुरीला जत्रा आहे, तो मी जाणार आहे खंडोबाला. भोलाराम काळजीने, काय तू जेजुरीला जाणार आणि तो चोर आमच्या घरात येणार? मग लेका मामा, आम्ही बुडालोच म्हणून समज. मामा समजावणीच्या स्वरूपात, अव मला तर देवाला गेलंच पाहिजे, हो नाही तर तो खंडोबा लय वंगाळ आहे. भोला थोडासा विस्मित होऊन, वंगाळ आहे, काय करेल तो खंडोबा? मामा, नका नका, असं देवाला येडवाकडं बोलू नका, नाहीतर. रागात, नाहीतर काय काय करील तो देव? मामा समजावणीच्या स्वरूपात, मी जर जत्रेला नाही गेलो तर डोसकं फिरवीन आणि तुम्ही घरी रजा नाही दिली तर त्या चोराला हुडकून आणून तुमच्या घरात घुसवील. नि मग? एवढं ऐकून भोलाराम दचकतो. मग काय मामा? मामा म्हणतो, मग व्यंकटरावानी तोंड इचकायची पाळी तुमच्यावर येईल हो. थोडस भिवून, बरं मामा, तुझा देवाला आणि माझ्याबद्दलही देवाला दंडवत घाल, अर्ज कर आणि हात जोडून सांग, म्हणावं एवढा चोर मरू दे. मामा म्हणतो, बरं बरं करतो, मी ते सारं करतो, जाऊ का? भोलाराव, जा, पण लवकर ये. दोघेही तिथून जातात. यानंतर परत सूत्रधार येतो. सूत्रधार या दोन घटनांना जोडण्याची जे गावामध्ये घडामोडी चालू आहेत ते सांगतो. सूत्रधार म्हणतो, पाटील अधिकच भडकून गेला, आणीबाणीचा समय जाणीला, शिवाऱ्याला वेढा त्यानं घातीला. पाटील अधिकच भडकून गेला, आणीबाणीचा समय जाणीला, शिवाराला वेढा त्यानं घातीला. एकूण एक मार्ग रोखीला, मागानं माग काढू लागला, जत्रा परी भरली त्याच येळेला. एकूण एक मार्ग रोखीला, मार्ग म्हणजे रस्ते, सगळ्या रस्त्यावर माणसं बसवली. मागानं माग काढू लागला, मागानं माग म्हणजे हा कुठं गेला, कुठं बसला, कुठं काय, कोणाला काय दिसला का याची चौकशी सुरू केली. जत्रा परी भरली त्याच येळेला. कोणती जत्रा होती? तर खंडोबाची जत्रा होती. डोंगरावर ती जेजुरीला. आपण आधीच पाहिलं की हे जे गाव आहे हे जेजुरीच्या जवळ आहे, त्यामुळे जेजुरीच्या डोंगरावर जत्रा भरणार, तेव्हा या सगळ्या गावामधून या गावाच्या रस्त्यानंच सगळे लोक जाणार. डोंगरावरती जेजुरीला खापऱ्या चोर निघाला देवाला. खापऱ्या चोर सुद्धा जेजुरीला निघालेला आहे. खंडोबाच्या दर्शनाला पाटील अचानक पुढे आला. सामना झाला, तुम्ही चित्त ठेवून स्थिर, ऐका प्रकार पुढे घडलेला. या दरम्यान पाटील काय झाला, पाटलाला राग आला की एवढी मोठी गस्त घालून सुद्धा हा चोर आपल्या गावामध्ये चोरी करतोय. त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न तयार झाला. त्यानं खूप प्रयत्न केले परंतु तो काही सापडला नाही. आणि त्याच वेळेला डोंगरावर जेजुरीची यात्रा सुरू झाली. या जेजुरीच्या यात्रेला खापऱ्या चोर निघाला खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या प्रवासामध्ये पाटील आणि खापऱ्या चोर यांचा एकमेकासोबत सामना झाला. हा सामना होत असताना खापऱ्या कसा सुटला, त्याच्यामधून काय होईल, कसं झालं असेल, हे आता पुढील दृश्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. सूत्रधाराने पुढचं कथानक म्हणजे खापऱ्या आणि पाटील, खापऱ्या चोर आणि पाटील यांच्यामध्ये कशी मुठभेड झाली, यांच्यामध्ये कसा सामना रंगला याविषयीचं सांगितलं आहे. इथे सूत्रधार भविष्याच्या कथानकाविषयीची मांडणी करताना दिसतो. इथेच दुसरे दृश्य संपते. आता या दुसऱ्या दृश्यामध्ये पहिल्या दृश्याचा
विकास झालेला दिसून येतो. पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या आपण तयार केलेल्या व्हिडिओमध्ये, की भोलाराम हा श्रीमंत माणूस आहे, सावकार आहे आणि त्यानं सगळा पैसा घरात आणून ठेवलेला आहे आणि त्याच वेळेस नेमका खापऱ्या चोर येतो. आता खापऱ्या चोर आलेला आहे म्हणल्यानंतर गावातली सगळी लोक तयारी करतात आणि ही तयारी किती चांगली असते, कशी पद्धतशीर असते हे सांगण्यासाठी दुसरं दृश्य आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. एवढं असून सुद्धा पाटलाने एवढी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, गस्त घातलेली आहे, सगळं असून सुद्धा खापऱ्या चोर व्यंकटराव याच्या घरामध्ये चोरी करतो आणि तो चोरी करून भोलारामला भेटतो, भोलारामसोबत संवाद करतो, भोलाराम करून त्याच्याकडे किती पैसा आहे, तो कुठं ठेवतो हे सगळं माहिती करून घेतो. भोलाराम त्याला याच दृश्यामध्ये, दुसऱ्या दृश्यामध्ये सांगतो की मी माझा पैसा आणि सोनं नाणं डोक्याच्या खाली उशाला घेऊन बॅगमध्ये भरून ठेवलेला आहे आणि ते उशाला घेऊन झोपतो रात्री झोपताना. म्हणजे या ठिकाणी भोलारामच स्वतःची माहिती त्या खापऱ्या चोराला देत आहे की माझ्याकडे पैसे कुठे आहेत. आणि खापऱ्या चोर अतिशय शांतपणे, अतिशय हुशारीने सगळी माहिती काढून घेऊन तिथून निघून जातो आणि चोरी करतो. यामुळे स्वाभाविकच आहे की पाटील हा फार रागावलेले आहेत, त्यांना खूप राग आलेला आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसलेला आहे आणि म्हणून ते फार प्रयत्न करायला लागतात, त्याचा माग काढायला लागतात. एकूण एक मार्ग रोखीला म्हणजे सगळे रस्ते, गावाच्या बाहेरचे जाणारे, गावातून येणारे, याच्यावर त्यांनी पहारा बसवलेला. एवढंच नाही तर जेजुरीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या, त्यांच्या परिसरातून जेवढे लोक जाणारे येणारे आहेत त्या सगळ्यांची विचारपूस तो सुरू करतो आणि इथे हे दुसरे दृश्य संपतं. याच्यानंतरच्या तिसऱ्या दृश्यामध्ये जसं की सूत्रधारानं सांगितलंच आहे की तिसऱ्या दृश्यामध्ये पाटील आणि खापऱ्या चोर यांचा सामना होणार आहे. तो खापऱ्या चोर सुटतो का राहतो, वाचतो का पाटील त्याला पकडतो, हे आता आपण तिसऱ्या दृश्यामध्ये पाहूयात. तर हे दुसरं दृश्य अशा प्रकारचं होतं. या संदर्भामध्ये मी तुम्हाला PDF फाईल या नाटकाची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेली आहे. ती तुम्ही वाचून घ्या, त्याच्यातले पॉइंट्स काढा, त्याच्यातले घटक काढा, मी जे जे सांगतोय हे समजून घ्या आणि तेवढा भाग वाचा किंवा संपूर्ण नाटक वाचा आणि त्याच्यातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत त्या मला कळवा, मी ते तुम्हाला विश्लेषित करून सांगेल. हे वगनाट्य आहे. वगनाट्यामध्ये जे समाजामध्ये जे रूढ असतं, समाजामध्ये जे सर्वमान्य असतं ते दाखवलं जातं. याच्यामध्ये फार किचकट असं कथानक नसतं. वगनाट्य हे साधं सोपं आणि सरळ कथानक घेऊन, छोटासा प्रश्न घेऊन छोटीशी मांडणी करत करत केलं जाणारं एक वगनाट्य असतं. याच्यामध्ये विनोद असतो, गांभीर्य जास्त नसतं. ज्या ज्या ठिकाणी विनोद तयार करता येईल, ज्या ज्या ठिकाणी हास्य तयार करता येईल, ज्या ज्या ठिकाणी खटकेबाज संवाद तयार करता येतील तशी मांडणी या वगनाट्यामध्ये केली जाते. समाजामध्ये जो घटक इतर लोकांच्या दृष्टीनं, सामान्य लोकांच्या दृष्टीनं त्रासदायक असतो त्याला उलट बोलण्याची एक पद्धती वगनाट्यामध्ये वापरली जाते. उदाहरणार्थ त्या काळामध्ये सावकार आणि त्याच्या हाताखाली काम करणारे नौकर हे एका प्रकारे त्या सावकाराचे गुलाम होते. सावकाराची दहशत त्या काळामध्ये होती. परंतु या वगनाट्यामध्ये मामा नावाचा जो त्याचा नौकर आहे तो कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही संवादामध्ये कसल्याही प्रकारे भोलारामला, या सावकाराला भीताना दाखवलेला नाही. तो त्याला सरळ बोलतो. ही जी मांडणी आहे ही मांडणी त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा अण्णाभाऊंनी हे वगनाट्य लिहिलं तेव्हा ही मांडणी फार महत्वाची होती. मामा हे पात्र या संपूर्ण दोन दृश्यामध्ये
गरीब माणसाचे प्रातिनिधिक स्वरूपात येतात. एक विद्रोही पात्र म्हणून हे मामा नावाचं पात्र येतं आणि त्यामुळे या संपूर्ण एकांकिकेला एक वेगळं परिणाम, या संपूर्ण वगनाट्याला या संपूर्ण वगनाट्याला एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळं स्वरूप इथं प्राप्त होतं. तर पुढच्या तासामध्ये आपण तिसरं दृश्य पाहूयात की त्याच्यामध्ये पाटलाचा आणि खापऱ्या चोराचा कसा सामना होतो आणि त्यामध्ये नेमकं कोणत्या घटना होतात हे आपण तिसऱ्या दृश्यामध्ये याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.